नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येणाऱ्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. जे वादळ चक्राकार स्थितीत रूपांतर घेतलेलं आहे. हे चक्राकार स्थिती म्हणजे वादळा स्वरूपात प्रचंड असे स्वरूप तयार केलेलं आहे आणि ते साधारणतः भुवनेश्वर, कोलकाता, ओडिसा या दरम्यान सध्या पोचलेलं आहे. उद्या 10:30 ते 11 या सुमारास ते आता जे सुरू असलेलं वादळ चक्राकार स्थिती आहे ते येऊन किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. तो प्रचंड वेगाने धडकणार आहे आणि त्या दरम्यान पाऊसही जोरात पडणार आहे. तिथं वादळी वारे जोरात वाहणार आहेत. 5-5:30च्या सुमारास ते वादळ कोलकाता, ओडिसा ह्या भागातून आत भूभागावर येणार आहे. साधारणतः प्रचंड असे वेगाने वादळ धडकलेलं आहे. त्याची तीव्रता तुम्ही बघू शकताय. भरपूर नुकसान होतंय असं होणार आहे. ताशी ज्यावेळी ती धडकणार आहे त्यावेळी 75 ते 90-95 किलोमीटर प्रति तास वारा असणार आहे तिथं. इकडे बाळेश्वर आणि ओडिसा परिसरात मुसळधार पाऊस पडणार आहे आणि सद्यस्थिती पाहायला गेलं हे झालं वादळाचं अपडेट. आता सध्याची स्थिती पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जळगाव या भागात हलकासा पावसाचा ढग तयार झालेला आहे. लातूर आणि नांदेड ह्याच्या परिसरामध्ये हलके थेंब पडेल असे पावसाचे ढग तयार होताना दिसत आहेत. सांगली, कोल्हापूर ह्या भागात, गोकाक, बागलकोट, विजापूर, जत परिसरात हलक्याच्या पावसाचे ढग हळूहळू तयार होताना दिसत आहेत. म्हणजे हलके थेंब पडतील असं वाटते. निपाणी, रपकई, बन्नाटी ह्या परिसरात सुद्धा हलके मध्यम पावसाचे ढग आहेत आणि इकडे अनंतपुरम, पदुतूरला सुद्धा हलके मध्यम पावसाचे ढग आहेत. दावणगिरी, कोप्पळ, बळ्ळारीला सुद्धा हलकेसे पावसाचे ढग आहेत. विशाखापट्टणम ते समुद्रामध्ये मुसळधार पावसाचे ढग विशाखापट्टणमला ते आहेत. सध्याला अतिवृष्टीचे ढग तिथं निर्माण झालेले आहेत. चेन्नई परिसरात सुद्धा अतिवृष्टीचे ढग निर्माण झालेले आहेत. वेल्लोर परिसर एकंदरीत वादळाचा प्रभाव आहे. उद्याचा भागात पाहायला गेलं तर उद्या म्हणजे पहाटे किंवा रात्रीतून नुसता ढगाळ हवामान परिस्थिती आता सध्याला भूभागावर दिसते. जळगाव पहाटेचं हवामान पाहायला गेलं तर जळगाव म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये 30-31-29 सेल्सिअस तापमान राहील. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 24-25 सेल्सिअस तापमान राहील. दक्षिण महाराष्ट्रामध्ये 28 ते 28 सेल्सिअस तापमानापर्यंत तापमान राहील रात्रीतून. उद्याच्या भागात पाहायला तर उद्या सकाळपासूनच नाशिक, मुंबई, पुणे आणि इकडे दापोली, सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर परिसरात हलकीशी रिपरिप असणार आहे. हलका पाऊस असणार आहे सकाळी. इकडं बेळगाव परिसरात, सावंतवाडी परिसरात सुद्धा, गोवा परिसराच्या पूर्वेस, दांडेली परिसरात, रेवणा याही भागात हलकासा पाऊस असणार आहे. दुपारनंतर पाहायला गेलं तरी विटा, जत, सांगली ह्या परिसरात, विजापूर ह्या रपकई, बन्नाटी ह्या परिसरात गडगडाटी पाऊस व्हायची शक्यता आहे. गोकाक, बागलकोट ह्याही भागात सुद्धा गडगडाटी पावसाची शक्यता दुपारनंतर सुरुवात होणार आहे. बेळगाव परिसरात सुद्धा हलक्याशा गर्जना करत पाऊस पडायची शक्यता वाटते. म्हणजे जे गडगडाट थांबलं ते सुरू होणार परत. दुपारचं हवामान पाहायला गेलं तर तापमान जर पश्चिम सांगली ते कर्नाटकामध्ये, सांगली जिल्हा ते कर्नाटकामध्ये 36-37 सेल्सिअस तापमान आहे. 34+ तापमान आहे आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सोलापूर म्हणा, अकलूज म्हणा 40-41 सेल्सिअस तापमान आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये 43 सेल्सिअस तापमान उद्या नोंदवणार आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा उकाडा भरपूर आहे. इकडे प्रचंड वेगाने तर वादळ तडाखा पाऊस तर तिथे पडतोयच, पण आता आपल्या जो 1-2 दिवसासाठी थांबलेला गडगडाट पुन्हा सुरुवात होणार आहे. सातारा, अकलूज, सांगली, सोलापूर, विजापूर, गोकाक, बागलकोट ह्या परिसरामध्ये उद्या गडगडाटी पावसाची शक्यता पुन्हा चाललेली आहे. म्हणजे परत एकदा गडगडाट होणार आहे आणि
बीडला स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता, लातूरला पण स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे. अकलूज परिसरात जरा बऱ्यापैकी चांगला पाऊस आहे. आणि इकडे जळगाव परिसरात सुद्धा जळगाव, मालेगाव, खंडावा परिसर, नंदुरबारला हलक्याच्या पावसात, अमरावती परिसर हलक्या मध्यम पावसाची शक्यता उद्या आहे. एकंदरीत पाहता स्थानिक वातावरणाची हलका पाऊस आहे. तो नाशिक, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार या ठिकाणी हलक्याच्या पावसाची शक्यता वाटत आहे. हलक्या मध्यमशा म्हणजे स्थानिक वातावरण बनवून पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, अकलूज, सोलापूरला सुद्धा पावसाची शक्यता उद्या वाढत चाललेली आहे. इकडे सांगलीला गोकाक, बागलकोट, विजापूर, पणजी ह्या परिसरात सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. धन्यवाद.